असतो. संजय जोग या सर्व गेल्या 6-7 दिवसाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये सुप्रिया सुळे हा एक विषय आहे, ज्यामुळे सुनेत्रा पवार यांनी लगेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली किंवा आमचा पक्ष वेगळा, आम्ही आमच्या पक्षाचे, आमचा पक्ष सत्तेत असं केलं. अजित पवार गुटपैकी ज्या आमदारांशी, ज्या ऑफिस बेअरांशी जे बोलतोय, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची जर का कॉमेंट आल्या तर त्याच्यामध्ये पहिला कडाडून विरोध आहे तो हाच आहे. शरद पवार साहेब चालू शकतात, पण सुप्रियाताईंचं नेतृत्व मान्य नाही. परत आम्हाला त्यांच्या आधिपत्याखाली जाऊन काम करायची इच्छा नाही. त्यापेक्षा सुनेत्राताई आमच्या नेत्या आहेत, त्याच ज्या काय सांगतील त्यानुसार आम्ही आमची कार्यधोरणं चालवू आणि त्याच दृष्टीने पक्षात जी आम्हाला काय पुढे वाटचाल करायची ती करू. त्यामुळे तू म्हणतोस तसं सुप्रियाताईंचं नेतृत्व हे खरोखरच बरेच जणांना खटकतं आणि हे त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे तू म्हणतोस त्यानुसारच आत्ता त्यांना कुठल्याही प्रकारचं शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये एकत्रित, मी विलिनीकरण पहिल्यापासून बोलतच नाहीये, एकत्रित येऊन काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे आता तरी अजित पवार ग्रुप हा इंडिपेंडेंटली म्हणजे त्यांच्यापासूनही अलिप्त राहून पण बीजेपीच्या बरोबर राहून कोट अन कोट दादा जसं म्हणाले तसं विकासाच्या कामासाठी झुकून काम करणार आहे. यस रोहित चंदावरकर, पण एक विसरून चालणार नाही की शरद पवारांच्या पक्षाकडे 8 खासदार आहेत लोकसभेतले. ते 8 खासदार आता इंटॅक्ट राहतात शरद पवारांच्या सांगण्यावरून की नाही, उद्या त्यातल्या काही खासदारांचं ऑपरेशन लोटस होईल किंवा उद्या हू नोज मोदी शहांना असं वाटलं की त्या 8 खासदारांची आपल्याला एनडीए मध्ये गरज आहे, तर त्यानुसार आपण फॉर्म्युला वर्कआउट करू की शरद पवारांच्या गटाचा पाठिंबा आम्हाला एनडीए मध्ये आणि महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये अजित पवारांचा पक्ष आमच्या सोबत आहे, हे दोघे तिथे काही एकत्र येणार नाही. असा काही परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये फॉर्म्युला वर्कआउट होईल भविष्यात, सांगता येत नाही. भविष्यात सांगता येत नाही, ही तर आजची म्हणजे मेनच थीम आहे आजच्या सगळ्या डिस्कशनची, की उद्या काय होईल सांगता येत नाही, हीच तर मेन थीम आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला मी म्हटलं तसं काही उद्योगपती म्हणजे एक फार मोठे उद्योगपती हे त्यांचं मीडिएशन वगैरे सुरू आहे, ते काय ते पण इन्फ्लुएन्शियल आहेत, त्यांना पण काही कमिटमेंट्स त्यांच्या असतील. पवार साहेबांची त्यांचे फार चांगले रिलेशन्स आहेत आणि काय डिस्कशन होणार आहेत, कसं होणार आहे हे कोणाला आता माहित नाही. ज्या कॉन्फिडन्सनी आज प्रफुल्ल पटेल सांगतायत की काय विलिनीकरण नाही, काही होणार नाही आणि काही नाही, आमचा पक्ष आहे वगैरे, असं ते ज्या कॉन्फिडन्सनी सांगतायत त्यावरून काहीतरी गोष्टी एका दिशेला हल्ल्या आहेत का, गेल्या आहेत का माहिती नाही. त्याचं काय नेते ऑन कॅमेरा जे बोलतात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मागे काय असतं प्रत्यक्षात ह्याच्या आपल्याला माहित नाही, किंवा प्रत्येक वेळी ते जे बोलतात त्याच्यावरच विश्वास ठेवून तसंच चित्र आहे असं मानावं असं नाही, ते चित्र बदलतही असतं. पॉइंट मगाशी मी सांगितला तोच आहे, परत एका वाक्यात रिपीट करतो की राष्ट्रवादी मधल्या बहुसंख्य लोकांना जर अजित पवार अस्तित्वात आत्ता असते आणि सर्वोच्च पदावर असते, अध्यक्ष असते, राष्ट्रीय अध्यक्ष असते, उपमुख्यमंत्रीपदी असते, तर हा सगळा गट आपल्या बरोबर येऊन बसतोय, याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम नव्हता. आता अजित पवार नाहीयेत म्हणून त्यांना तो प्रॉब्लेम आहे, हे आजचं माझं मेन हे आहे, म्हणजे आर्ग्युमेंट. हा एक भाग झाला. पुढचा तुमचा जो पॉइंट आहे सांगण्याचा, त्याच्यामध्ये असं आहे की 8 खासदार, तुमचा प्रश्न हे काय करतील उद्या, त्याच्यामध्ये कुठला पक्षांतर बंदी कशी लागेल, त्यातले किती इकडे येऊन बसू शकतात, काय करू शकतात, का सगळेच या आणि विलीन व्हा आणि भाजपच्या ह्याच्याप्रमाणे करा, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जयंत पाटील हे सुद्धा या बाजूला येऊन बसतील वगैरे, अशा पद्धतीचं करणं आणि सगळ्यांनी घड्याळ या चिन्हात येणं वगैरे, हा एक ऑप्शन आहे. तो चर्चेत येतोय का, नाही येतोय का, त्याच्याबद्दल काय डिस्कशन होणार आहे का, हे सगळं वेग आहे, हे आपल्याला माहिती नाही. पण दिल्लीच्या नेतृत्वाचा ओव्हरऑल असा हे आहे, भाग आहे असं मला कळलं डिस्कशन मध्ये, की महाराष्ट्रामध्ये 29 मध्ये महाविकास आघाडी 29 पर्यंत फुटलेली असली पाहिजे. यामध्ये हा एक लास्ट पॉइंट नवा सांगतो आणि थांबतो, की त्यांचं जे ओव्हरऑल प्लॅनिंग सुरू आहे त्याच्यात असं आहे की 29 ला महाराष्ट्र लोकसभा निवडणूक येईल, तेव्हा गेल्या वेळी महाविकास आघाडीने जसं डेंट केलं एनडीएला लोकसभा निवडणुकीमध्ये, महाराष्ट्रात काय आकडे आले तुम्हाला माहिती आहे, तशी परिस्थिती 29 ला परत आली नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर आपण यांना आता बरोबर घेतलं नाही तर हे काँग्रेस पक्षाकडे जातील. प्रशांत जगताप हे त्यातलं सगळ्यात मोठं ताजं धडधडीत उदाहरण आहे. ही प्रोसेस जी आहे, म्हणजे प्रत्येक जण प्रशांत जगताप करतायत तसं जर करू लागला तर ती महाविकास आघाडीचं बळकटीकरण होणं असं होण्याच्या दिशेने ते जाऊ शकतं 2-3 वर्षात. त्यापेक्षा यांची चर्चा अशी झाली मीटिंगमध्ये थिंक टँक लेवलला, की त्यापेक्षा यांना आपल्या पंखाखाली घ्या आणि आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा, यांना काय जी पदं आता थोडीफार हवी ती द्या, पुढे आपण ह्यांचं कंट्रोल करून काय करायचं ते ठरवू शकतो 2-3 वर्ष.
या दृष्टीने अमित शहा यांचं थिंकिंग आहे. म्हणून त्यांचा एक थोडा सॉफ्ट कॉर्नर असा होता की सिनियर पवार साहेबांना आपण एक डिस्कशन करून सांगू की तुमच्या लोकांना काय पद असेल ते हे तुम्ही सगळे या बाजूला या, एक घड्याळ चिन्ह म्हणून एकत्र राहा आणि एनडीएचा भाग आहे हे जाहीर करा स्पष्टपणे. त्याच्यातनं काय आयडिओलॉजी विषयक काही वादविवाद होतात, काय होतात ते आपण पुढे बघू, कारण 3 वर्ष कुठल्याही निवडणुका नाहीयेत, तुमच्याकडे वेळ आहे भरपूर हे करायला. अशा पद्धतीचे मेसेजेस पवार साहेबांपर्यंत नेण्यात आले दिल्ली हायकमांड कडून. महाराष्ट्रातलं भाजपचं नेतृत्व आहे ते मात्र थोडं वेगळ्या विचारात आहे. परत एकदा रिपीट करतो, त्यांचा विचार असा आहे की आम्ही इथे हे हँडल करतो, आम्ही आता महापालिका बघा कशा आम्ही सगळं केलं, विधानसभा बघा आम्ही कसं केलं, तसंच आम्ही लोकसभा पुढची येईपर्यंत आम्ही ते महाविकास आघाडी वगैरे काय करायचं ते करतो, तिथे काही चिंता तुम्ही करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. या 2 पैकी कुठला विचार टिकतो आणि पुढे जातो त्यावर सगळं मला वाटतं की पुढच्या काही येणाऱ्या काळामध्ये ठरेल. आणि आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की एकत्रीकरण होईलच किंवा होणारच नाही यापैकी कुठलीही गोष्ट आत्ताच्या घटकेला आपण कोणी म्हणू शकत नाही, ती न म्हटलेली बरी. दर 4 दिवसाला परिस्थिती बदलत आहे, बदलत राहणार. आपण यावर बोलत राहू. आशिष. यस, सध्या काय दिसतंय तर पवार विरुद्ध पवार हा नवा सामना सुरू झालाय आणि पुन्हा त्यामध्ये पवार फॅक्टर हा आहेच. पण त्याचबरोबर हेही सांगावं लागेल की भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे, भाजपच्या हातात सगळी सूत्र आहेत. अगदी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण सुद्धा भाजपच्याच हातात आहे. तीच खरी वस्तुस्थिती सध्या दिसते. मी दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा लोकमत.com महायुद्ध.